मुळे किमान 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। मागील 2 महिन्यातील ही दुसरी घटना आहे। मात्र वायुगळती झाल्यावर नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। आसपासच्या घरातील सर्व नागरिकांना आवाहन केलं की प्रथमतः घरातील सर्व लाईट्स बंद करा। गॅस जर सुरू असेल तर तो बंद करा। सर्व नागरिकांनी आपल्या घरातील लाईटी बंद केल्या। त्यानंतर गॅसचे जे काही कनेक्शन वगैरे सुरू असेल ते बंद केलं आणि आसपासच्या सुरक्षित घरामध्ये नागरिकांना जायला त्यांनी आवाहन केलं। त्यानुसार आसपासचे जे नागरिक आहेत त्या आसपासच्या घरामध्ये जाऊन थांबलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखांबा गावातल्या वाणीपेठ इथं रात्रीच्या वेळेला गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झालाय आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आत्ताच्या घडीला पूर्णपणे ठप्प आहे। अर्थात ज्या वाणीपेठ परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला गॅस टँकर पलटी झाला तिथला हा गॅस सरळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। 3 क्रेन आणल्या गेलेल्या आहेत आणि साधारणपणे हा टँकर सरळ केल्यानंतर या टँकरमधला गॅस हा दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि त्यानंतरच ही वाहतूक सुरळीत केली जाईल। रात्रीच्या वेळेला काही प्रमाणात गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केल्याची देखील इथली सध्या माहिती स्थानिक अधिकाऱ्यांकडून दिली गेलेली आहे आणि साधारणपणे याच वाणीपेठ परिसरामध्ये जवळपास 100 नागरिक एक अंदाजे होते। त्यांना रात्रीच्या वेळेला खबरदारीचा उपाय किंवा सुरक्षेचा उपाय म्हणून इतरत्र देखील हलवलं गेलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला या महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे। त्याला पर्यायी मार्गाने देखील वळवण्यात आलेला आहे। जयगडवरून कोल्हापूरच्या दिशेनं हा टँकर गॅस घेऊन जात होता आणि तसं म्हटलं तर मागच्या 2 महिन्यातली ही दुसरी घटना आहे, कारण की जयगड इथं जे गॅस टर्मिनल आहे त्याच ठिकाणावरून निघालेला एक टँकर साधारणपणे 2 महिन्यापूर्वी निवळी घाटामध्ये देखील पलटी झाला होता आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही 16 तासाहून अधिक काळ ठप्प होती आणि आता देखील ही दुसरी घटना आहे। साधारणपणे 7 तास उलटून गेलेले आहेत। ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि एकंदरीत जे गॅस वाहतूक करणारे टँकर आहेत त्यांच्या चालकांच्या शैलीबद्दल देखील यामुळे प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे, कारण की हा पूर्ण परिसर हा लोकवस्तीचा आहे आणि त्यामुळे खबरदारी सुरक्षितता ह्या गोष्टी देखील प्रायोरिटीने बघणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, हातखंबा, रत्नागिरी।